काय चर्चा झाली नेमकी, तुम्ही काय मागणी केली? नाही, आम्ही जी काही इथली परिस्थिती आहे सध्याची जिल्ह्याची, म्हणजे हा आमच्या भावाचा खून झाला त्याच्यानंतर परिस्थितीमध्ये काय बदल झालेत, जी बी टीम आहे, ज्या काही गोष्टी चालतात इथं, त्या संदर्भात थोडीशी चर्चा केली. तरी एवढी सविस्तर चर्चा झाली नाही. वेळ भेटला, त्यांना आम्हाला निवेदन द्यायची वेळ आली तर आम्ही नक्कीच देऊ आणि त्याची अंमलबजावणी देखील होईल. त्यांनी काय काय आश्वासनं दिली, तुम्ही जे मागण्या मागल्या होत्या ती चर्चा केली? नाही, आज ते हे वर्षश्राद्ध आहे म्हणून खास करून भेटायला आले होते आणि आम्ही देखील आज आपला दुःखद दिवस आहे म्हणून त्यांना काही जास्त आज आम्ही बोललो नाहीत ह्या गोष्टीवर की आम्हाला हे करा किंवा ते द्या हे द्या. न्यायाच्या भावाने आम्ही त्यांचं ऐकून घेतलं, आम्ही सांगितलं. मग आता जेव्हा कधी आम्हाला निरोप येईल तर त्यावेळेस आम्ही ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या आम्ही त्यांना पोचवण्याचा प्रयत्न करू. कुटुंबाची सविस्तर भेट घेतो असं म्हटलं. हां, बोलले ते. आता त्यांना वेळ कधी मिळतं आहे किंवा आता पुढचं काय निरोप येतं आहे त्यावर आपल्याला कळेल की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. मदतच्या अनुषंगाने पण काही नाही, मदत कुठलीच म्हणजे मदतीचा काही विषय नाही. मदत म्हणजे न्यायालयीन आपल्या कामकाजातली जी प्रक्रियेमधली जी काही मदत आहे, समजा की म्हणजे कुणाला रिक्वेस्ट करायची, विनंती करायची एखाद्या गोष्टीची, तर ते त्या संदर्भात ते बोलले. आज त्यांना कळाल्यामुळं ते येऊन भेटून गेले. मात्र प्रामुख्याने तुमच्या ज्या मागण्या होत्या त्यापैकी जे इतर आरोपींना सहआरोपी करा, जे आरोपींना सहकार्य केलं त्या अनुषंगाने काय त्याचे? नाही, त्याचं काही ना काही होणार. कारण का ह्यांनी पाप केलेलं आहे, ज्यांनी खून केला त्या लोकांना जी काही मदत झालेली आहे त्यांना तो म्हणजे शिक्षा झालीच पाहिजे त्यांना. कारण त्यांना जर नाही झाली तर ते परत अजून एक टोळी तयार करतील. दादांनी तसं आश्वासन दिलं? नाही, आम्ही त्यांना सांगितलं जे काय सांगायचं ते आम्ही त्यांना सांगितलं. आता ते त्याच्यानंतर ते काय ठरवतील किंवा ते काय आम्हाला सूचना देतील किंवा आमच्याकडून काय माहिती मागवतील त्यावरती पुढचं. आज सांत्वन करत असताना काय नेमका शब्द काय दिला आणि न्यायाच्या लढाईच्या अनुषंगाने काय बोलतो? नाही, आज आम्ही म्हणजे अत्यंत दुःखद मनस्थितीमध्ये आहेत. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सकाळपासून इथं आहेत. तर वैभवीला विचारत होते कॉलेजचं किंवा कॉलेजविषयी ताईंनी देखील दादांना काही माहिती दिलेली असेल भेट झाल्यानंतर. वैभवी सध्या कॉलेजला आहे MGMला MBBSसाठी आणि त्या संदर्भात थोडं कौटुंबिक बोलत होते वैभवीला. अशा प्रकारे जास्त काही चर्चा झाली नाही.